नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ थोडासा क्रिटिकल आणि जास्त सेन्सिटिव्ह या टॉपिकवर आहे। खरं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता नव्हती, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ह्या विषयावर बोललंच पाहिजे। आता झालं काय आहे की नुकतीच आपली निवड यादी लागलेली आहे। निवड यादी लागल्यानंतर जवळजवळ 11,000च्या पुढं यांचं सिलेक्शन झालेलं आहे। मग सिलेक्शन झालं, मग इथे एक ॲक्शन घडली। ह्या ॲक्शनचं रिॲक्शन तर होणारच। मग ह्या ॲक्शनचं रिॲक्शन काय झालं तर बाकीचे जे काही विद्यार्थी होते, जे एक दोन मार्काने ज्यांचं मेरिट हुकलं, अशा विद्यार्थ्यांना दुःख खूप झालेलं आहे। आता त्यातल्या त्यातच मी सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलं। नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो। भावी शिक्षक म्हटलं तर लगेच तुम्हाला जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालं असेल, तर मित्रांनो तसं नाहीये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच गोष्टी संदर्भात बोलणार आहोत। आता कसं झालेलं आहे, सिलेक्शन यादी लागलेली आहे, निवड प्रक्रिया पार पडत आहे। मग आपलं सिलेक्शन झालेलं नाहीये, 1-2 मार्काने मेरिट हुकलं। मग भावी शिक्षक म्हणू नका, आमचं स्वप्न धुळीस मिळालेलं आहे, 1-2 मार्कांना आमचं मेरिट हुकलेलं आहे, 11,000 लागले, आमच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे, आमच्या भावना तुम्ही समजू शकत नाही, तुम्हाला काय कळणार असं तुम्हाला वाटत असेल। अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। असं सुद्धा वाटत असेल सर प्लीज डोंट गिव्ह अ लेक्चर, यू कॅनॉट रिलेट आवर सिच्युएशन अँड आवर इमोशन। आय हॅव अ क्वेश्चन, how can you say that I am not related your situation? I also suffering from that situation. Please understand. आणि आणखीन तुम्हाला असं सुद्धा वाटत असेल की ज्याचं जळतं त्यालाच कळतं। आता आमच्या खूप साऱ्या आहेत असे जेवढ्या काही फिलिंग्स आहेत, जेवढ्या काही भावना आहेत, ह्या सगळ्या मी मागच्या दिवसामध्ये फोनवर ऐकलेल्या आहेत, सर्वांनी त्या व्यक्त केलेल्या आहेत। हे असं वाटणं साहजिकच आहे। आता मी ह्यावर व्हिडिओ बनवणार नव्हतं, पण हे कसं आहे, आता जितके काही कॉल्स आले, फोन्स आले, प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाचे मत हे असेच होते आणि ते इतके नैराश्यात आहेत, इतके दुःखी आहेत की त्यावर बोलणं थोडंसं गरजेचंच आहे। आणि असे खूप प्रश्न पडलेले आहेत। भावी शिक्षक म्हणू नका, स्वप्न धुळीस मिळालेलं आहे, 1-2 मार्काने मेरिट तर गेलेलेच आहे, 11,000 लागले, आमचा नंबर लागलेला नाही, आमच्या भावना ज्या काय होत्या त्या सर्व धुळीस गेलेल्या आहेत, स्वप्न संपलेले आहेत। आता ज्या काही फिलिंग्स आहेत त्या तुम्हाला समजणार नाही असं सुद्धा वाटतं, पण कसं आहे, आता ज्याचं जळतं त्याला सुद्धा कळतं। आणि आता मी सुद्धा त्याच सिच्युएशनमध्ये आहे, मी सुद्धा त्याच ह्याच्यामधून जात आहे। मग आता याच्यावर मार्ग काय आहेत ते ह्यावर सुद्धा बोलू। आता खूप जणांचा असं बोलण्यातून आलं की ते आयुष्य हे आता निरर्थक झालेलं आहे, पार निराशेत आहेत, भावना त्यांच्या ह्या अश्रू वाटे बाहेर पडत आहेत। मग आता हे अश्रू सुद्धा थांबत नाही आहेत, मग हे अश्रू किती दिवस ठेवायचे ह्यावर सुद्धा आपण व्यवस्थित बोलू। मग आता काहींना ना अन्न गोड लागते, ना पाणी गोड लागते, काही तर जेवत सुद्धा नाही आहेत, इतके टेन्शनमध्ये आहेत, इतके डिप्रेशनमध्ये आहेत। आणि काही तर असं म्हणत आहेत की आम्हाला आता स्वतःला आरशात पाहू वाटत नाही आहे। अशा वेगवेगळ्या भावना, वेगवेगळ्या फिलिंग्स, प्रत्येकाचं वेगवेगळं दुःख आहे। मग आता मला एक सांगा, हे दुःख आपण किती दिवस ठेवायचं? जिथं दुःख आहे त्या दुःखातून निराकरण करण्याचा मार्ग सुद्धा आहे, जे दुःख आहे त्या दुःखातून दूर होण्याचा मार्ग सुद्धा आहे, पण आपण तो पाहत नाहीये। आता आपले स्वप्न संपले का? आपण रेसमधून बाहेर झालो का? नाही ना। आपली जी काही रेस चालू आहे, आपण जे काही शिक्षक बनण्याचं स्वप्न होतं ते धुळीस मिळालं, सध्या मिळालेलं आहे, पण भविष्यात नाहीये ना। आणखीन टप्पा बाकी आहे, आणखीन ही स्पर्धा संपलेली नाहीये। आपण ज्या रेसमध्ये होतो त्या रेसचा फक्त पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे, रेस संपलेली नाहीये। पहिल्या राऊंडमध्ये जे काही जिंकले होते ते जिंकले, पण आणखीन दुसरा राऊंड आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायचं आहे, आणखीन तिसरा राऊंड आहे। मग पुन्हा अपात्र, गैरहजर, पुन्हा माजी सैनिक, जे काही समांतर आरक्षण आहेत यांच्या जागा कन्वर्ट होऊन येणारा त्यांचा राऊंड आहे। हे सुद्धा नाही झालं तर मग पुन्हा शिक्षक भरतीचा टप्पा दुसरा सुद्धा आहे। एवढ्या सगळ्या आशावादी गोष्टी समोर असताना सुद्धा आपण इतक्या दुःखात का आहोत?
जास्त दुःख करू नका. आता तुम्हाला वाटत असेल तुम्हाला समजणार नाही, अहो मी सुद्धा त्याच कंडिशनमध्ये आहे, मी सुद्धा त्या सिच्युएशनमध्ये आहे. मग आता काहींना वाटतं की सर आम्हाला आरशात पाहावायची इच्छासुद्धा नाही, आरशासुद्धा पाहू वाटत नाही. अहो असं म्हणून जमत नाही. जी काही सिच्युएशन आहे, जी काही कंडिशन आहे, जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला फेस करावंच लागतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी इतके दिवस तुमच्यासमोर आहे, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, सगळ्याही करतो. आपण यूट्यूबवर TETचे व्हिडिओ पाहिले, टेटचे पाहिले, माझंसुद्धा सिलेक्शन झालं नाही आहे, मलासुद्धा दुःख आहे. पण मग मी हे दुःख असंच धरून चालल्यावर कसं, आणि मी जर तुम्हाला फेस नाही केलं तर कसं होईल. मी सुद्धा फेस करतोय ना, सिच्युएशन हँडल करतोय ना, येतोय ना तुमच्यासमोर. नाही लागलं तर ठीक, आणखीन आहे ना विथ इंटरव्ह्यू आहे, तो नाही झाला तर पात्र अपात्र, समांतर आरक्षण असा जो टप्पा आहे त्यातसुद्धा आहे ना. आशावादी असावं माणसानं, आशावादी असावं, निराशावादी नसू नये. आपण फक्त कसं करतोय, नाण्याची एकच बाजू बघतोय. आपण शिक्षक भरतीमधली फक्त एकच बाजू बघितली, नाण्याची जशी एक बाजू असते तशी शिक्षक भरतीतली एकच बाजू बघितली की आपण शिक्षक भरतीमध्ये लागू आणि नाही लागल्यानंतर त्याची दुसरी बाजू आपण कधी बघितलीच नाही, त्याचा कधी विचारच केला नाही. त्या गोष्टीचा विचारसुद्धा करणं गरजेचं आहे. आता ज्यांना वाटते स्वप्न धुळीस मिळालं आहे, 1-2 मार्कानं हुकलेलं आहे, जगण्यामध्ये काही रस नाही आहे, आयुष्य हे निरर्थक आहे, अशा गोष्टीला जास्त वाव द्यायचा नसतो. जी काही आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला हँडल करायचं असतं, फेस करायचं असतं. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन जास्त का टेन्शन येतं, जास्त का त्रास होतो माहिती आहे का, ज्यावेळेस दुसरे जण येऊन म्हणतात झालं का तुझं, अमक्याचं झालं, तमक्याचं झालं, तुझं झालं नाही. आणि त्यातल्या त्यात आपले पाहुणे रावळेच असतात जे असं बोलून आपल्याला जास्त टेन्शन देतात. अहो ह्या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं. मग आता असं वाटत असेल की अशा गोष्टी असतात त्या डोक्यातून जात नाही, ते डोक्यातून घालायला पाहिजेच. आता काही दिवसानं विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे, त्याचा विचार करा. मग लगे ह्याच्यामध्ये प्रश्न पडला असेल की आमच्याकडे पैसे नाहीत तर नाही, तुम्ही देऊ नका. आपण जी विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला बोलवलं जाण्याची शक्यता आहे, कॉल येणार आहे, तर तिथं जाऊन तुम्ही द्या ना पैसे, भलेही देऊ नका, पण इंटरव्ह्यू द्यायला तुम्हाला काय बिघडत आहे. हे दुःख आपलं बाजूला राहिलं. आणखीन जे काही लागले त्यांचं तर दुःख वेगळंच आहे. त्यांना दुःख काय आहे, घर सोडून आम्हाला लांब जावं लागत आहे. मग आता विथ इंटरव्ह्यूचा राऊंड होणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही लागलं तर चालतंय का, त्यांचं दुःख वेगळं आहे. त्याच्यापेक्षा आपलं दुःख कितीतरी पटीने जास्त आहे, ते त्यांचं जाऊ द्या, पण आपल्या ताटातलं जे पडलेलं आहे ते पहा. मग आता काही जण तर 2-2, 3-3 दिवसापासून रडत आहे, त्यांच्या भावना त्यांना कंट्रोल होत नाही, त्यांच्या भावना हे अश्रू वाटे बाहेर पडत आहेत. मग आता हे अश्रू किती दिवस आपल्या डोळ्यामध्ये ठेवायचं ते सांगा. इकडं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना आनंदाचे अश्रू आलेले आहेत, आणि इकडे ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांच्या डोळ्यामध्ये दुःखाचे अश्रू आहेत. मग हे दुःखाचे अश्रू आपण किती दिवस डोळ्यामध्ये ठेवायचं ते सांगा. अहो असंच अश्रू वाहत गेले तर एक दिवस आपल्या डोळ्यातील पाणी आटून जाईल. असं करू नका. ह्या गोष्टी निरर्थक आहेत, ह्या गोष्टीकडे जास्त होऊ देऊ नका. समोर येणारा काळ आपल्यासाठी खूप चांगला आहे. विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे, मग पुन्हा पात्र अपात्र, समांतर, गैरहजर आणि जे काही 10% कपात झाली होती त्याचा सुद्धा राऊंड आहे. ते झाल्यानंतर भरतीचा दुसरा टप्पा सुद्धा आहे. मग असं असताना एवढ्या गोष्टीचं का टेन्शन घ्यायचं. थोडंसं पॉझिटिव्ह राहा. आणखीन आपण रेस हारलेली नाही आहे, आयुष्य संपलेलं नाही आहे, लाईफ नेव्हर एंड्स. जास्त दिवस नकारात्मक राहू नका. तुम्ही जितके दिवस ह्या गोष्टीचा विचार करता, माझं लागलं नाही, कसं होईल, मी रडतच बसतो, हेच करत बसतो, तेच करत बसतो, मला घराच्या बाहेरच पडायचं नाही, मला हेच करायचं नाही, मला कुणाला फेसच करत नाही, हे आपण स्वतःला त्रास करून घेतोय. असं करत आपण जी काही आपली बॉडी लँग्वेज आहे, आपली जी काही फिजिकल कंडिशन आहे, माइंड कंडिशन आहे, ते सगळं आपण स्वतः डिस्टर्ब करतो. आणि वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ येईल अशा कंडिशनमध्ये येऊ नका. आयुष्य खूप सुंदर असतं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. अहो आपल्याला आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करायचा आहे. आपण कष्ट केले, सगळं केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, लागलं नाही. मग लागलं नाही म्हणून का सर्व संपत आहे ना. पुढे टप्पे आहेत, त्या टप्प्याचा वाट पहा. उगाच जास्त विनाकारण दुःखामध्ये राहण्याचा काहीही उपयोग नाही आहे. ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या. भूतकाळ झाला, आता वर्तमान काळात जगा आणि भविष्य काळामध्ये काय होणार आहे त्याचा फक्त विचार करा. जास्त टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मी सुद्धा त्याच कंडिशनमध्ये असतो. आता माझंही सिलेक्शन झालं नाही म्हणून मी सुद्धा दुःखच करत बसायचं का नाही आहे. अहो प्रत्येक गोष्टीला फेस करावंच लागतं, आशावादी राहावंच लागतं. नाही लागलं तर नाही लागलं,
इट्स ओके ना. मग दुसरा पर्याय आहे ना आपल्याला, मुलाखत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नाही लागलं तर मग दुसरा आणखीन पात्र अपात्र समांतर आरक्षणचा 10% पदकबाचा आहे ना तो टप्पा, तो सुद्धा नाही झाला तर मग पुन्हा भरतीचा दुसरा टप्पा आहे ना. मग वाटत असेल की आम्ही फक्त आयुष्यभर हेच करत बसावं का? मग तुम्ही इतक्या नैराश्यामध्ये गेलेले आहेत ना, तुम्हाला त्यातून बाहेरनं थोडंसं अवघड होऊन जाईल. त्यासाठी मग एवढं सुद्धा होत नसेल, मग आयुष्य संपवण्यापेक्षा त्या आयुष्य संपवणं किंवा आयुष्यातून नैराश्यामध्येच कायमस्वरूपी राहणं हे योग्य नाही आहे. बी प्लॅन सुद्धा असायला हवा. दुसऱ्या गोष्टी करा, दुसऱ्या गोष्टीमध्ये हे करा. फक्त शिक्षक भरतीच म्हणजे सर्व काही नाही आहे हे सुद्धा समजून जावा. आणि वेगवेगळे टप्पे आहेत, त्या टप्प्यामध्ये आपल्याला लागणारच आहे. मग उगाच जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त नैराश्यात जाऊ नका. ना अन्न गोड लागत आहे ना पाणी गोड लागत आहे असल्या ह्याच्यामध्ये हे करू नका. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस सिलेक्शन म्हणजे ज्यावेळेस निवड याद्या लागल्या होत्या, मग ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यावेळेस खूप जणांना अरिजित सिंगचे गाणे आठवले. गाणे आठवणे साहजिकच. आता अरिजित सिंगचे गाणे कुणाला आठवतात? जे प्रेमयुगल आहेत, प्रेम विरह झालेला आहे त्यांना आठवतात. पण आता आपलं तसं नाही, आपलं नोकरी लागली नाही, आपलं सिलेक्शन झालं नाही म्हणून आपल्याला अरिजित सिंगचे सुद्धा गाणे आपल्याशी रिलेटेड व्हायला लागले. आता हे कसं आहे, साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे, याच्यामध्ये ह्या गोष्टी घडतच असतात. पण ह्याच्यामध्येच जास्त गुंतून राहणं हे सुद्धा योग्य नाही आहे. आता आपल्या ताटात काय पडलेलं आहे, आपल्यासमोर काय पडलेलं आहे ते फेस करायला पाहिजे. मग आपणच जास्त टेन्शनमध्ये राहून, आपणच जास्त दुःखामध्ये राहून आजूबाजूला सुद्धा नैराश्याचं वातावरण निर्माण करतोय. आणि त्यातल्या त्यात आपण आपल्या आईवडिलांना सुद्धा जास्त त्रास देतो, आपण त्यांना सुद्धा दुःख देतोय, त्यांना सुद्धा टेन्शनमध्ये आणतोय की आपणच सारखं सडेला थोबडा घेऊन बसायला लागलो, हे करायला लागलो तर त्यांना किती वाईट वाटेल. अहो नाही लागलं ना ठीक आहे, आणखीन टप्पे आहेत, फक्त ह्या गोष्टीचा विचार करा. उगाच जास्त टेन्शन घेऊ नका, थोडंसं रिलॅक्स राहावा. जास्त आणखीनच खूप टेन्शन येत असेल तर इकडे तिकडे फिरा, पिक्चरला जावा. आणि कसं आहे, ह्याच्यामधून सगळ्यात बाहेर पडण्याचा एकच गोष्ट महत्त्वाची आहे की जी काही परिस्थिती आहे, जी काही आपल्यासमोर परिस्थिती आलेली आहे, सिच्युएशन आहे, ते फक्त हँडल करायचं, त्या फक्त गोष्टी फेस करायचं. ह्या गोष्टी एकदा फेस केल्या की मग सगळं एकदम होतं. लोकांना काय हो, लोक काहीही म्हणतात. आपण कितीही चांगलं राहिलं तर लोक नावच ठेवणार आहेत, आपण कितीही वाईट राहिलं तरी लोक नावच ठेवणार आहेत. आपली निवडसुद्धा झाली तरी लोक नावं ठेवणार आहेत. काय केलं एवढं लागून, तू तिकडे तेवढा लांब गेलास, घरदार सोडून तेवढा लांब जायचं का? आणि नाही लागलं तर काय उपयोग झाला, एवढा अभ्यास करून तुला नोकरीच नाही लागली. अशा गोष्टी करतात. मग ह्याच्यामध्ये अशा सुद्धा गोष्टी करतात की अभ्यास वगैरे केला, ठीक आहे, सगळं वगैरे लागलं, मग आता घरदार सोडून, संसार सोडून तुम्ही तिकडे जायचं का? अशा सुद्धा गोष्टी केल्या जातात. बोलायला कुणीही काही बोलतं, मग तेच धरून चालायचं असतं का? नाही. आपलं आयुष्य आहे, आपलं भविष्य आहे, ते आपल्या हातात आहे. कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं हे सगळं हातात असतं. आणि विनाकारण जास्त टेन्शनमध्ये राहायचं नसतं, हे सुद्धा आपल्या हातात असतं. पण आपण ते त्याच्यामध्येच गुरफटून जातो. ह्याच्यामधून बाहेर पडायचं एकदम सोपं आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहावा. फक्त समोर काय आहे, जे काही ज्या गोष्टी घडत आहेत त्याला फक्त फेस करा. तुम्ही ज्या गोष्टीला जितकं जास्त टाळायचा प्रयत्न करचाल ना, तेवढं त्याच्यामध्ये गुरफटून जाचाल. म्हणून सांगायचं एवढंच आहे की जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त नैराश्यात राहू नका. आता मी एवढं सांगतोय, हे करतोय, तरीसुद्धा आणखीन जास्त टेन्शन येत असेल, हे वाटत असेल, असो वाटू द्या. साहजिक आहे, मनुष्य स्वभाव आहे, वाटतं. पण पुढं चालायला हवं, तिथंच थांबता येत नाही आहे. पुढं चला, ठीक आहे. एवढं काही फक्त एवढं सांगायचं, तर जास्त काही सांगायचं नाही आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन जेवढं सांगत जाईल तेवढं जास्त आणखीन टेन्शन येतं. आता हा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता वाटली कारण ज्या दिवसापासून सिलेक्शन यादी झाली त्याच्यापासून जेवढं ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, 1-2 मार्कापासून राहिलेलं, अक्षरशः फोनवर रडत होते, असं झालं तसं झालं, हे झालं, इतक्या दिवसापासून हे केलं नाही झालं. मग प्रत्येकाला फोनवर समजवता येत नाही आहे, सांगता येत नाही आहे. आता कसं आहे, तुमचं दुःख माझं दुःख एकसारखं आहे, समदुःखी प्राणी आहोत. पण आता कसं आहे, फेस करायला हवं. कुठल्याही गोष्टी फेस केल्याशिवाय आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत नाही आहे. आत्मविश्वास वाढवायला हवं, प्रत्येक गोष्टीला फेस करायला हवं. परिस्थितीतूनच माणूस शिकतो. अशा परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये अनेक येणार आहेत. हे पहिलं आहे, सुरुवातीला आलेलं आहे. कितीही आपल्याला ठोकरे लागले तर त्या ठोकरेमधून आपल्याला पुढे जायला हवं. अहो, ते गोष्ट आहे दशरथ मांझी, एकटा डोंगर फोडत होता, त्याला सगळे लोक वेडं म्हणत होते, तरीसुद्धा त्यानं डोंगर फोडून रस्ता बनवलेला. म्हणू द्या आपल्याला वेडं म्हणू द्या, काही होऊन द्या, फक्त आपण दुःख करायचं नाही आहे.
आपल्याला नोकरी पाहिजेच ना, शिक्षकाची नोकरी पाहिजेच ना, जोपर्यंत हे टप्पे पूर्ण होत नाही आहेत ना तोपर्यंत आपण ह्या रेसमध्ये राहायचंच. फक्त पॉझिटिव्ह राहायचं, निगेटिव्ह विचार करायचा नाही आणि जास्त इकडे तिकडे भरकटायचं नाही, बस एवढंच आहे. असो, आता आणखीन काही जास्त सांगत नाही आहे. आणखीन एक शेवटचं सांगतो की प्लीज प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जास्त टेन्शन घेऊ नका, जास्त विचार करू नका. आयुक्त साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, अभी तो ये शुरुआत है. आत्ता कुठे एक टप्पा झालेला आहे, विथ मुलाखत आहे, आणखीन वेगवेगळे टप्पे पाडणार आहेत. मग पुन्हा आणखीन वेगळा दुसरा एक शिक्षक भरतीचा टप्पा होणार आहे दुसरा, त्याच्यामध्ये 20,000 जागांची भरती होणार आहे. आणि आता जे काही 10% पद कपात आहे ती ह्याच शिक्षक भरतीवर म्हणजे ह्याच स्टेटवर जे आपले गुण आहेत त्यावरच होणार आहे. ही सुद्धा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. मग समजून जावा, जास्त टेन्शन घेऊ नका. असो, ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि तुमच्या काही समस्या असतील, तुमच्या काही कमेंट्स असतील, तुम्हाला काही तुमचे मत मांडायचे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुन्हा पुढल्या एका व्हिडिओ.